राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होतोय विक्रांत। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी निवडणूक झाली होती। या निकालामध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होते। साधारण 4 ते 5 तासांमध्ये निकालांचे कल स्पष्ट होतील आणि निकालही लागेल। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या सगळ्या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी सरासरी 68.28% मतदान झालं होतं। ग्रामीण भागातील विकास कामं आणि निधी वाटपाच्या दृष्टीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या असतात। त्यामुळे या ठिकाणी आता कोणाची सत्ता येणार हे चित्र आज स्पष्ट होणार आहे। तर आज दिवसभर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाचं महाकव्हरेज आपण पुढारी न्यूजवर पाहणार आहोत। कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि निकाल लागणार आहे तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर। तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। खरं तर राज्यभरातले आपले प्रतिनिधी दिवसभर आपल्यासोबत असणार आहेत। आता आपल्यासोबत कोण आहे तर कोल्हापुरातून शेखर पाटील आपले प्रतिनिधी आहेत, सचिन जिरे संभाजीनगरमधून आहेत आणि सिंधुदुर्गातून सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला जाऊया कोल्हापुरात। शेखर, कोल्हापूरची रंगत लढत जी आहे ती कशा प्रकारे रंगलेली होती? आता आज निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे। उमेदवारांची धाकधूक वाढलेली असेल, मतदारांनाही औत्सुक्य असेल। आपण दिलेलं मत हे आपला मत, आपण ज्या उमेदवाराला मत दिलंय तो उमेदवार निवडून येतोय का नाही, भविष्य त्या जिल्ह्याचं, तिथल्या ग्रामीण भागाचं हे आजच्या निकालावर अवलंबून असणार आहे। शेखर, विक्रांत अगदी बरोबर आहे। उमेदवारांना रात्री झोपही लागली नसणार आहे, ते खरं आहे। कारण अनेकांची धाकधूक वाढलेली आहे। 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे मतपेट्यांमध्ये कोणाच्या पारड्यामध्ये जास्तीत जास्त मतदान जे आहे ते मतदार राजाने टाकलेलं आहे हे पाहणं जे आहे ते आता 10 वाजल्यानंतरच आपल्याला गरजेचं आहे। तत्पूर्वी ज्या पद्धतीने तू बोललास की पूर्णपणे चुरस जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली होती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 12 पंचायत समित्या आहेत, त्यापैकी 136 जागा त्या ठिकाणी आहेत। तर जिल्हा परिषदेच्या 68 जागा आहेत। या संपूर्ण जागांवरती अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळालेली आहे। काही ठिकाणी थेट आपण कल सांगू शकतो, मात्र काही ठिकाणची कल जे आहे ते अतिशय अतितटीचा सामना त्या ठिकाणी झाल्यामुळे सांगू शकत नाही। खरं तर या सगळ्या अनुषंगाने अनेकांची धाकधूक वाढलेली आहे। प्रत्यक्षात 10 वाजता हे मतमोजणी खरं तर सुरू होणार आहे। मी कोल्हापुरातल्या सर्वात जास्त पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जागा ज्या करवीरमध्ये आहेत त्यात एका मतमोजणी केंद्रावरती आणि आपण ही दृश्य पाहतोय थेट मतमोजणी केंद्रावरून, ज्या ठिकाणी प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। चोख बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। ही 24 टेबलवरती मतमोजणी होणार आहे। त्यामुळं अर्थातच सुरुवातीला कल एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची त्या ठिकाणी यायला सुरुवात होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेवरती कोणाचा नेमका झेंडा रोवला जाणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी हे वेगवेगळे त्या ठिकाणी पाहायला मिळत होते। काही ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाली होती, काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी झाली होती, कारण तेच त्या महाविकास आघाडी आणि महायुतीमधले पक्ष जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळाले होते। त्यामुळं अर्थातच या सगळ्या राजकीय खिचडीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जनस्वराज्य शक्ती पक्ष देखील एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि त्यांच्या देखील जागा बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्यांना यश मिळताना दिसते। त्यामुळं ते देखील एक किंग मेकरची भूमिका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेणार अशी शक्यता आहे। आपण हे समोर बघतोय ते स्ट्रॉंग रूम आहे, त्याच ठिकाणी मतपेट्या ज्या आहेत त्या आता ठेवलेल्या आहेत आणि त्या मतपेट्या 10 वाजता खरं तर बाहेर काढल्या जातील आणि त्यामध्ये नेमकं कोणाच्या बाजूने कल जे आहे ते मतदार राजा या ठिकाणी देणार आहेत ते समजणार आहे। त्यामुळं अर्थातच विक्रांत आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्याची ही सगळी पार्श्वभूमीवरती अनेकांची धाकधूक वाढलेली आहे। आपल्याला देखील अपडेट जे आहे ते सगळ्यात जलद जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचे, त्यामुळं आम्हाला देखील तेवढीच उत्सुकता लागून राहिलेली आहे। कधी एकदा मतमोजणी सुरू होते आणि आपण सर्वात पहिला निकाल जो आहे तो पुढारी न्यूजवर देतोय, हे देखील आपल्याला उत्सुकता लागून राहिलेली आहे। विक्रांत, खरं शेखर, तुम्हाला अपडेट्स पाठवण्याची घाई आहे, आम्हाला ते अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची घाई आहे। तुम्ही एक शब्द वापरलात, राजकीय खिचडी, त्यामध्ये आता नेमकी कोणाची डाळ शिजते हे आज चित्र स्पष्ट होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। यानंतर विक्रांत आपण
कोकणात जाऊया. सिंधुदुर्गात आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. सुशांत, सध्या तिथे काय गणित रंगलेली आहेत? बिनविरोध काही जागा निवडून आलेल्या आहेत. राणे बंधूंची समीकरणं यंदाची काय आहेत? कारण ही जी निवडणूक आहे ती राज्याच्या राजकारणाची दिशा दाखवणारी आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीचे जे निकाल आहेत तो कौल पुढच्या राजकारणाची दिशा दाखवेल आणि त्यामुळे सध्या कोकणात कसलं वारं वाहत आहे? अगदी खरं आहे कस्तुरी. आपण जर बघितलं असेल तर तळ कोकणातल्या आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या निवडणुका असतात त्या नेहमी हाय व्होल्टेज असतात आणि त्याचे निकाल देखील त्याचे हाय व्होल्टेज असतात. आपण बघितलं असेल तर लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणुकीत राणे पॅटर्न जो आहे तो चालला होता आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. निवडणुकीच्या निकालाआधीच जवळपास 25 जागा ज्या आहेत ते बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 8 जागा असतील आणि पंचायत समितीच्या 17 अशा एकूण 25 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. अर्थात इथे खरी लढाई जी आहे ती शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजप शिवसेना युती म्हणजे शिंदेसेना. अर्थात आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने प्रचार सुरू होता, नगरपालिका निवडणुकीमध्ये 2 राणे बंधू एकमेकांसमोर आले होते. मात्र या ठिकाणी महायुती झालेली आहे आणि अर्थातच महायुतीचं पारडं जे आहे ते जड दिसतंय. त्याचं प्रमुख कारण हेच आहे की कुडाळ मालवणचे आमदार आहेत निलेश राणे, तर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर नितेश राणे. नितेश राणे यांचं भाषण देखील आता चर्चेत होतं. जर मतदान केलं तर अर्थात निधी संदर्भातलं त्यांचं भाषण होतं. त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक जी आहे ती रंगतदार आहे आणि आपण जर बघितलं असेल तर विक्रांत बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झालेली आहे आणि त्यामुळे खरी फाईट कोणामध्ये आहे तर अपक्ष विरुद्ध महायुतीचा उमेदवार. ज्या महायुतीच्या उमेदवाराला तिकीट मिळालं नाही त्याने बंडखोरी करत निवडणूक लढवली. त्यामुळे अर्थातच फाईट असणार आहे अपक्ष विरुद्ध महायुतीचा उमेदवार, महायुती विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना. आपण बघितलं असेल तर आधीच महायुतीचं पारडं जड आहे. त्यामध्ये 25 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. अर्थात मी आता ज्या मतदान केंद्रावर आहे ते कणकवली म्हणजे नितेश राणे यांचा मतदारसंघ आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या ठिकाणी प्रत्यक्ष 10 वाजता मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती दाखवण्यात येते. या ठिकाणी तहसील कार्यालय ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि इथे संपूर्ण बाहेरच्या बाजूला पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला. आपण या आधीची पार्श्वभूमी या ठिकाणची पाहिली असाल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राडे होतात, निवडणुकीच्या दरम्यान मतमोजणीच्या दरम्यान राडे होतात. त्यामुळे इथली पोलीस यंत्रणा देखील तितकीच अलर्ट असते. मात्र यावेळचं जर चित्र बघितलं तर कुठेतरी महायुतीचं पारडं या ठिकाणी जड आहे. कारण नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील यामध्ये देखील महायुतीचं पारडं जड पाहायला मिळालं होतं. कुडाळ मालवणमध्ये निलेश राणे यांचा दबदबा जो आहे तो पाहायला मिळाला होता. कणकवली असेल, वैभववाडी असेल या ठिकाणी नितेश राणेंचा दबदबा पाहायला मिळाला. आणि अर्थात आता दीपक केसरकर यांच्याबाबत बोलायचं झालं तर सावंतवाडीमध्ये त्या काय करिश्मा दाखवतात, कारण नगरपालिका निवडणुकांमध्ये ते फारसा करिश्मा दाखवू शकले नव्हते. त्यामुळे आता त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागलंय कारण ते महायुतीत आहेत, आमदार आहेत आणि माजी मंत्री देखील जिल्ह्याचे आहेत. अर्थात नारायण राणे यांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीत पुढाकार घेतला होता. नगरपालिका निवडणुकीत 2 राणे बंधू आमने सामने आल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तरी 2 राणे बंधू एकत्र येतील का अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या वडिलांनीच पुढाकार घेतला आणि महायुती म्हणून ही निवडणूक लढली जाईल असं त्यांनी सांगितलं. उमेदवार जाहीर करेपर्यंत नारायण राणे यांची महत्वपूर्ण भूमिका होती आणि अर्थात जरी त्यांनी प्रचार केला नसला तरी त्यांची 2 मुलं जी आहेत ती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते. प्रत्येक तालुक्यात जाऊन दोन्ही मुलं प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळाली. बरोबर सुशांत, त्यामुळे प्रचार तर जोरात झालेला आहे अनेक ठिकाणी आणि हे सगळं पक्षीय बलाबल पाहता आता निकाल कुणाच्या बाजूने लागतं, कुणाच्या पारडं जड होतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यानंतर विक्रांत आपण कुठल्या जिल्ह्यात जाऊया? यानंतर आपण संभाजीनगरमध्ये जाणार आहोत. संभाजीनगरमध्ये आपले प्रतिनिधी सचिन जुरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, संभाजीनगरच्या निवडणुकांविषयी बोलायचं झालं तर संभाजीनगरमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणायला लागली. म्हणजे नावं घ्यायची झाली तर अंबादास दानवे आहेत, संजय शिरसाट आहेत, अतुल सावे आहेत, संदीपान भुमरे आहेत, अशी अनेक नावं आहेत. सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कसा प्रचार झाला, आता आज निकाल लागणार आहे? नक्कीच विक्रांत जर सांगितलं तर संभाजीनगरकरांनी दणक्यात यावेळेस मतदान केलेलं आहे. 72.69 एवढा मोठा जी सरासरी आहे ती मतदान झालेलं आहे. आणि मी तुम्हाला सध्या राजकारणावर तर बोलूच, मात्र या ठिकाणी ही जी तयारी आहे ती दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. आता जे अधिकारी आहेत मतमोजणीतले ते मतमोजणीचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहे. जी टेबल आहेत ती सर्व टेबल तयार आहेत आणि संभाजीनगरच्या 63 गटासाठी आणि त्याचबरोबर 126 गणासाठी ही मतमोजणी प्रक्रिया आता 10 वाजता सुरू होणार आहे.
आहे त्याची जी पूर्वतयारी या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते करताना तुम्हाला दिसत असतील. सध्या जर संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या संभाजीनगरमध्ये कोल्हापूरमध्ये ज्याप्रमाणे खिचडी झाल्याचं सांगितलं त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये देखील खिचडी झालेली आहे. राजकीय पक्षांची जवळपास 7 पक्ष मैदानात आहेत आणि प्रत्येकजण त्या 7 मधून अर्ध्यापेक्षा अधिक पक्ष जे आहेत तर स्वबळावर लढत आहे. एका बाजूला महाविकास आघाडी आहे तर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी देखील सामील झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला शिवसेना भारतीय जनता पक्षाची यांची युती होऊन देखील ती युती फक्त कागदावरच राहिलेली आहे. दोन्ही पक्ष स्वबळावर लढताना आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि एमआयएम देखील स्वबळावर या ठिकाणी लढत आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता. 22 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. मात्र तरी देखील तत्कालीन शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत या ठिकाणी सत्ता स्थापन केली होती. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. मात्र यावेळीची समीकरणं बदललेली आहे. आता जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो प्रभाव आहे तो वाढलेला आहे. तो प्रभाव महानगरपालिकामध्ये स्पष्ट दिसून आलेला आहे. एकीकडे राजकीय नेते जे आहेत शिवसेनेतील नेते मंत्री संजय सिरसाट असतील त्याचबरोबर अब्दुल सत्तार असतील यांचा जो संघर्ष आहे सर्व जग जाहीर आहे. तो संघर्ष या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळाला. सत्तेची बोलणी महायुतीची बोलणी सुरू असताना अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील जी 11 जागा आहे 11 गट ती स्वतंत्र लढणार असल्याचं स्वतःच जाहीर करून टाकलं होतं. त्यामुळे कुठेतरी शिवसेनेमध्ये दुफळी असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर त्या जागेवरून युतीची बोलणी सुरू झाली आणि शेवटी बोलणी होऊन देखील युती जी आपण म्हणतो की ती यशस्वी होऊ शकलेली नाहीये. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने थेट मैदानात उतरत संजय सिरसाट जे शिवसेनेचे नेते आहेत पालकमंत्री देखील आहेत त्यांच्यावर टीका केली होती. अशा पद्धतीची जी युतीमध्येच टीका झाली मैत्रीपूर्ण लढत जरी म्हटले असते तरी एकमेकावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टीका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून पाहायला मिळाली होती. ती आता संभाजीनगरच्या जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे. तर हा मतपेटीमध्ये कैद झालेला आहे. आता थोड्याच वेळात 10 वाजता या सर्व मतमोजणीला सुरुवात होईल. पहिला कल हाती देखील येईल. मात्र सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर सर्व उमेदवारांनी आपले देव पाण्यात ठेवलेले आहे आणि कोणाला संभाजीनगरची जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते. पहिल्यांदा ही जी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे तो सर्वसाधारण गटासाठी खुला झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष मनपाप्रमाणे जिल्ह्यात मुसंडी मारते का त्यांचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो का किंवा संमिश्र कल सर्वांना मिळतो. त्याचबरोबर पहिल्यांदा एमआयएम ही देखील या ग्रामीण भागाच्या निवडणुकामध्ये उतरले त्यांना कितपत यश मिळतं आणि महाविकास आघाडी पहिल्यांदाच वंचितला सोबत घेऊन जिल्ह्यात उतरले आहेत त्यांना कितपत यश मिळतो. महाविकास आघाडी एका बाजूला आपला जिल्हा परिषदेवरती जिल्हा अध्यक्ष बसवते का की मग भाजप आणि शिवसेना यांना यामध्ये यश मिळतं. सत्ता टिकवण्यामध्ये भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा टिकवण्यासाठी समर्थ असतात का हे पाहणं देखील आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. पहिला कल नुकताच 2:10 वाजेच्या सुमारास आपल्या हाती येणार आहे आणि साधारण 3 वाजेपर्यंत जिल्ह्याचं चित्र स्पष्ट होऊ शकतं. विक्रांत.